खरं तर त्यांनी सांगितलेली गोष्ट अत्यंत योग्य आणि समर्पक आहे. कारण लांजा राजापूर संगमेश्वर उत्कर्ष मंडळ ची एक प्रोसिजर आहे की हा दौरा ठरवताना त्याच्यावर एक पत्र शाळेने द्यावं अशी अपेक्षा असते. परंतु आमच्या शाळेकडनं पत्र गेलेलं नसतानाही साळुंके सरांनी फोन करून सांगितलं की तुमची शाळा घेतलेली आहे. असं जे आपलं जर प्रेम आमच्यावर आहे ते असंच आपण अशी अपेक्षा व्यक्त करतो. जाता एवढंच सांगतो, सहकार्याची भावना अशीच पुढे जपूया. सहकार्याची भावना अशीच पुढे जपूया. एकमेकांच्या साथीने समाज प्रगत करूया. आजचा हा सोहळा आठवडी सदैव राहील. प्रत्येक मुलाचं हसू प्रगतीची नवी पाठ आहे. प्रगतीची नवी पाठ आहे. त्या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू असताना त्या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपले आभार मानणे हे आमचं कर्तव्य आहे. मी आमच्या शाळेचे शिक्षक बाणे सरांना विनंती करेन की आपण आभार सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आज लांजा राजापूर संगमेश्वर उत्कर्ष मंडळ मुंबई यांच्याकडे माझ्या शाळेतील गरजू हुशार अशा मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा. खरं तर लांजा संगमेश्वर इतकं वर्ष पार करून या गावाचं प्रेम आणि मुलांवरचं प्रेम व्यक्त करणे एवढ्या लांबून आले. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा केवळ ज्ञानात्मक बाजू लक्षात न घेता यावेळी मला विशेष आनंद झाला की त्यांनी क्रीडा क्षेत्रातील साहित्य म्हणाले तर क्रीडामध्ये आज मुलांच्या चेहऱ्यावर आणखी हास्य द्विगुणित झालेलं दिसतं. माझ्या मुलांसाठी एवढं लांबून साहित्य देण्याचे त्या मंडळाचे सर्व पदाधिकारी परंतु माझ्याकडून माझ्या शाळेकडून आम्ही या शाळेत झालेली तितकीशी ओळख देखील नाही बऱ्याच ठिकाणी हिंदीमध्ये. परंतु मोठे साहेबांनी सगळं सांभाळून घेतलेलं आहे. त्यांनी आता मान्यच केलं मी माझ्या शाळेकडून असतो त्यामुळे त्यामध्ये सगळी व्यक्त राहिले आहे तिथे मला आवडतं. आणि या ठिकाणी आपण माझ्या विद्यार्थ्यांना अवश्य त्याबद्दल मी शाळेच्या आभार मानतो. धन्यवाद देतो. असंच ते पुढे कायम चालू राहील अशी अपेक्षा. त्याचबरोबर या कार्यक्रमाला या गावचे प्रथम नागरिक इथे उपस्थित राहिले त्यांचे देखील शाळेचे आभार मानतो. कुटुंबाचे आपले कर्तव्याचे अशा आमच्या अधिकारी अनेक म्हणून मी देखील त्यांच्यासमोर परत गेलेलो आहे. ती जवळ आता मी त्याच याच्यामध्ये आहे तर त्यामुळे दुर्लक्षित झालेली आहे कार्यक्रम. तर पंडित आमच्या शाळेत आभार मानतो. त्याबरोबर या गावच्या पोलीस यांच्यासाठी आभार मानतो. आणि आपले आरोग्य विशेष म्हणजे आज आपण या विद्यार्थ्यांची प्रेरणादायी पालक आहात प्रेरणा देणाऱ्या त्यांची उपस्थित मुलांना गरजेची असते. सर्व पालकांनी देखील शाळेच्या वतीने आभार मानतो आणि धन्यवाद. आणि नियमित आमच्या पाठीशी या दोन गोष्टी अतिशय खंबीरपणे असतात की मी तर म्हणजे तसं तर काम पूर्ण करायचं नाही मला शिक्षक आहे वगैरे आणि दोन काम पालन देखील आता त्या शेती कामात करून काम करून शाळेवर आणि इतर राहिलेली आहे. तर फक्त आम्ही विनंती केली तर आमचे मोठे साहेब की संपूर्ण कारभार या विषयाचा कार्यक्रम आहे त्यांनी छान प्रकारे हाताळला. मी आठवणी करेन आश्वासन आता आमच्या पाठीवर बाकी तुम्ही म्हणून संतोषमध्ये यांचं देखील मी कार्यक्रम बाकी काय बोलत नाही फक्त असाच प्रकारे सहकार्य
तर सर्व मुलांनी बाहेर एक रांग ठेवूया त्याच्या मागे मान्य फोटो काढूया शाळेत